नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्ता वितरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। विशेषतः योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हप्ता वितरणाची प्रक्रिया पुढे सुरू झाल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये नेमकी काय प्रक्रिया सुरू झाली आहे, कोणत्या लाभार्थ्यांना आधी अनुदान मिळण्याची शक्यता आहे आणि हप्ता वितरणाबाबत सध्या काय माहिती समोर आली आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार योजना आणि इतर सरकारी योजनांचे नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर पाहता येतील। चला तर मग आता मुख्य अपडेट समजून घेऊया। मित्रांनो, सर्वात आधीची आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या हप्ता वितरणासंबंधित पोर्टल सुरू झाल्याची माहिती मिळत आहे। हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि याच प्रक्रियेला आता सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजे पोर्टलच्या माध्यमातून हप्ता वितरणापूर्वी करण्यात येणारी प्रक्रिया आता पुढे सुरू होत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे। ही बाब लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याबाबत काय माहिती समोर आली आहे। आता अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, जुलै महिन्याचा पेंडिंग हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार। याबाबत सध्या समोर आलेल्या माहितीनुसार विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया अगोदर सुरू होणार असल्याची माहिती आहे। यामागे शासन निर्णय आलेला आहे। त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीत जुलैचा पेंडिंग हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता या दोन्ही हप्त्यासंदर्भात प्रक्रिया पुढे जात असल्याची माहिती मिळत आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया पोर्टल अपडेटचे काम काय होते। मित्रांनो, याआधी प्रशासनाच्या स्तरावरून महाआयटीच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्यासाठी ईमेल पाठवण्यात आला होता। या ईमेलच्या माध्यमातून पोर्टल अपडेट करण्याचे काम आणि एकत्रीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती। हे काम 4 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा सांगण्यात आली होती। म्हणजेच पोर्टल संबंधित अपडेट आणि एकत्रीकरणाच्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू होते। आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती मिळत आहे। मित्रांनो, आता पुढची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोर्टलचे अपडेटचे काम पूर्ण झाल्यानंतर हप्ता वितरणासाठी जी पुढची प्रक्रिया करावी लागते ती सुरू झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे। यामध्ये ज्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार आहे त्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती मिळत आहे। म्हणजेच हप्ता वितरणापूर्वीची प्रक्रिया प्रशासनाच्या स्तरावर पुढे सरकत असल्याचे दिसून येत आहे आणि यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना आधी हप्ता। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, इतर लाभार्थ्यांचे काय। समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या दिव्यांग लाभार्थ्यांना अगोदर अनुदान मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे। मात्र इतर लाभार्थ्यांसाठी सध्या प्रश्नचिन्ह कायम आहे, कारण इतर लाभार्थ्यांसाठी याच प्रकारचा कोणता शासन निर्णय समोर आलेला नाही। तसेच त्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचेही सध्या पाहायला मिळत नाही। त्यामुळे सध्या उपलब्ध माहितीनुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया आधी सुरू होत असल्याचे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, हप्ता जमा होण्यापूर्वीची प्रक्रिया सुरू। मित्रांनो, हप्ता थेट खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी जी प्रक्रिया केली जाते ती आता सुरू झाल्याची माहिती आहे। म्हणजेच आता डीबीटी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचे प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे। यानंतर डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा केला जाईल। त्यामुळे हप्ता वितरणाच्या दिशेने प्रक्रिया पुढे जात असल्याचे दिसून येत आहे। आज उद्यापर्यंत पैसे येण्याची शक्यता। आता अनेक लाभार्थी विचारत आहेत, आमच्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी जमा होणार। समोर आलेल्या माहितीनुसार हप्ता वितरणापूर्वीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र सध्या मुख्यतः प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी ही अपडेट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया लाभार्थ्यांचा सर्वात मोठा प्रश्न। गेल्या काही दिवसांपासून लाभार्थ्यांकडून वारंवार एकच प्रश्न विचारला जात आहे, आमचा ऑगस्टचा हप्ता पेंडिंग आहे, ऑगस्टचा शासन निर्णय आलेला आहे, मात्र वितरण सुरू झालेले नाही, मग आमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार। याच प्रश्नाचे उत्तर देण्याच्या उद्देशाने ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे। सध्या मिळालेल्या माहितीनुसार विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे। पोर्टल संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर
पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया पोर्टल सुरू झाल्यानंतर नेमकी कोणती प्रक्रिया पुढे जाते. मित्रांनो, इथे एक गोष्ट आपण थोडी सविस्तर समजून घेणे आवश्यक आहे. फक्त पोर्टल सुरू झाले म्हणजे लगेच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असा त्याचा अर्थ होत नाही. कारण हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सध्या मिळालेल्या माहितीनुसार पोर्टल संबंधित अपडेट आणि एकत्रीकरणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर आता हप्ता वितरणाच्या दिशेने पुढची प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती आहे. यामध्ये ज्या लाभार्थ्यांना हप्ता द्यायचा आहे त्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती आहे. म्हणजे सध्या आपण ज्या टप्प्यावर आहोत तो थेट पैसे खात्यामध्ये जमा होण्यापूर्वीचा टप्पा आहे. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया होईल. त्यामुळे पोर्टल सुरू होण्याची ही अपडेट महत्त्वाची आहे, कारण त्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया पुढे सरकू शकते. मित्रांनो, आता दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना अगोदर हप्ता मिळण्याची माहिती आहे, पण इतर लाभार्थ्यांचे काय? हा प्रश्न अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणासाठीचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया पुढे सुरू होत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. यामध्ये जुलैचा पेंडिंग हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता या संदर्भातील प्रक्रिया पुढे जाण्याची माहिती आहे. मात्र इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत सध्या परिस्थिती वेगळी आहे, कारण त्यांच्या संदर्भात अशाच प्रकारचा शासन निर्णय समोर आलेला नाही. तसेच इतर लाभार्थ्यांसाठी हप्ता वितरणाची प्रक्रिया पुढे सुरू झाल्याची माहिती सध्या पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या, सध्या जी अपडेट समोर येत आहे ती मुख्यतः दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाच्या प्रक्रियेसंबंधित आहे. इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत पुढील अपडेटची प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणून सर्व लाभार्थ्यांनी या दोन्ही गोष्टी वेगळ्या समजून घेणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्या सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे पोर्टल पुन्हा सुरू झाल्याची आणि हप्ता वितरणापूर्वीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे. विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीत जुलै महिन्याचा पेंडिंग हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता या संदर्भात प्रक्रिया पुढे सुरू होत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना अगोदर अनुदान मिळणार असल्याची माहिती आहे. तर इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत सध्या कोणता शासन निर्णय किंवा वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या उपलब्ध माहितीनुसार दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे. आज किंवा उद्यापर्यंत हप्ता खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती ज्या लाभार्थ्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.